मग तुला मज्जा आली का नाही सांग? खूप. आता काय करायचं? आता काय ग कृष्णा? चप्पल तुटली अरे. हे पकड. जाऊ दे तसंच जाऊया. चल. आता जाऊ. हार सोड. बस. बोल कुठली चप्पल घ्यायची? हे बघू. कृष्णा ही चप्पल कशी वाटते? कोणती म्हणतोयस? ही बघू बरं ताई. कशी वाटते? एकदम भारी. किती झाले? आवडला का? नाही नाही सहजच बघत होते. चल. अरे राया ह्याची काय बी गरज नव्हती. अशी कशी गरज नव्हती? गरज होती. त्या बांगड्या तुझ्या हातात गेल्या नसत्या तर त्या सुंदर कशा वाटल्या असत्या? ए बाळा कितीला दिला फुगा? 15ला एक दिला. किती देऊ तुम्हाला? सगळेच दे. हा हे घे. ताई दादांचं लय जीव आहे तुमच्या. नया ह्या वेळेला मला बेशी लागली ना तर लय बरं होईल. पैशाची लय गरज आहे ग मला. अगं मिंटीचं बाळात पण करायचं या. मला पण गरज आहे. तुझी राहू दे गरज. वहिनी साहेबांनी काहीतरी बोलूया. काढत्याल मार्ग ते काहीतरी. आलात सगळ्या. कशा आहात? गुले बायकांसाठी काहीतरी घेऊन ये ग. आय 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 ग. काय करायचं? पाक कंबार कामात न केल्या बघा. आता ही तर राहत्या म्हणल्यावर काम तर करायच पाहिजे ती की हाय का नाही. तेवढीच आमच्या रंजनाला मदत धरावायच. तुम्ही का करताय मग? सुनबाई कुठे दिसत नाहीत? अगं तिचं एक हात काम करत नाही ना म्हणून ते आराम करत असतात. धर तू चहा घे. काय पण म्हणा वहिनी साहेब, तुमचं मन मोठं म्हणून अशा सुनाला तुम्ही घरात ठेवलं. नाही तर दुसरं कोण असतं तर सुनाला कधीच घरातून हाकलून दिलं असतं. खरंय तुझं. वहिनी साहेब कृष्णाचा आराम करून झाला असेल तर तिला बोलवा की. म्हणजे आम्ही सगळे तिला भेटूनच जातो. तिला भेटायला ती घरात आहे का तवा? तिच्याच्यानं काम होत नाही ती आता. आय 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 ग. अरे देवा 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 काय खरं नाही बघा. नुसतं फिराय तेवढं जमतंय बघा तिला. त्याच्यामुळं घरातली समधी काम मला आणि आमच्या रंजीला करायला लागते ती. काय करायचं? एवढं मोठं घर पर ह्या घराला सुनेचं सुख म्हणून नाही बघा.
काय आता ही आमच्या आयुष्यालाच गेलं बघा. कशाला आयुष्यभर सहन करायला लागेल? तुम्हाला आत्ताच काहीतरी ठरवलं पाहिजे. खरंय, आता पत्र केलंच की तुम्ही. आता इथनं पुढे तरी आराम मिळायला पाहिजे का नको? वाईट वाटेल तुम्हाला, पण तुम्ही मनाचा लईच मोठेपणा दाखवताय. यात तुमचं आणि रायाचंच नुकसान आहे. तिचा हात बरा होणार नसल तर तिला घरात ठेवून कशाला तुमचा वेळ वाया घालवताय? रायाचं आयुष्य बर्बाद करताय. अहो आता आमच्या रंजनाला सांगून सांगून थकली बघा मी. लईच पैसे उडवून आलेली दिसते ती. मी आलो सामान ठेवून. कृष्णा आलीस वी ग तू? य लई दमून आली आजची आहे का नाही? अगं मग बाहेर काय करतेस? ये की आत. तुला काय चहा पाणी करू का? कृष्णा थांब. बस बस. राया सगळे बघतायत. बघू दे की काय फरक पडतोय. आणि इकडं पाय. हे काय ग, इथे सगळं नवऱ्यालाच करावं लागतंय की. वहिनी साहेब, अहो रायाचा काय थाट आहे गावात, आणि घरात बायकोच्या हाताखालचा गडी झालाय की तो. नाहीतर काय, बायकोच्या पिशव्या काय उचलतोय, पर्स काय अडकवतोय, सँडल काय काढतोय. बाई ग, बघवना झाली त्याची ही अवस्था. तो ठीक आहे नवरा म्हणून करतोय, पण करून घेणारीला कळायला नको होय. अहो एखाद्याचा किती फायदा घ्यायचा असतोय. शिकलेली हाय बाई पोरगी ती, आपला राया अडाणी. त्याला असं नोकरागत राहावंच लागणार आहे तिच्या समोर. तिने त्याच्या अडाणीपणाचा आणि साधेपणाचा फायदा घेतलाय. अशी बायको जगात कोणालाच मिळू नये. राया नको करूस. माझी कामं मला करायला शिकू देत. तू कुठं कुठं पुरा पडणार आहेस मला, आणि माझ्यावर दया दाखवून मला मदत करायला येत जाऊ नकोस. मला पडू दे, धडपडू दे, पण माझ्या हिमतीवर करू दे मला समजा. तू अशीच मदत करत राहिलास तर मी लाचार बनून जाईल. अगं करू दे की मदत, एवढं काय. मला माहित आहे तू माझ्या काळजीपोटी करतोस हे समजा, पण तू जेव्हा जेव्हा मला मदत करतोस तेव्हा तेव्हा मला काहीच जमत नाही. मी आदू आहे ह्याची आठवण करून देतोस. मला लई त्रास होतो. ठीक आहे, कर तुझी तू काम.
नको स्वतःला कमी लेखूस कृष्ण. तू माझ्यातली हुशारी बघून मला म्हणली होतीस ना की मी परीक्षा देऊन पास होऊ शकतो, पुढे शिकलं पाहिजे. माझ्या तो सगळा बदल काळ जसा पुढे सरकत गेला, जसा अनुभव येत गेला तसा झालाय कृष्ण. त्यामुळं तू स्वतःला थोडा वेळ दे, थोडा वेळ जाऊ दे. तुला बी डाव्या हाताने काम करायला जमत, पण तोपर्यंत मला तुझी मदत करू दे. माझी कामं मी स्वतःच करणार. तू यापुढे माझ्या कोणत्या बी कामाला हात लावायचा नाहीस. बरं ते मला जमले नाहीत तरी चालते, पण मला कोणावर ओझा बनून राहायचं नाहीये. तू जरा 2 मिनिटं बाहेर जा, मला माझं काम करू दे प्लीज राया. रंजे, मला माहित आहे बायका जी काय बोलल्या का नाही त्याचं तुला लय वाईट वाटलंय. पण आता बायकांची तोंड तरी कशी बंद करायची सांग बरं. त्या तरी काय चुकीचं बोलल्या म्हणा. म्हणून तर मला काही बोलता नाही आलं. नाहीतर ह्या विधात्यांच्या घराबद्दल अख्ख्या गावात बोलायची कोणाची हिंमत नाही. बस झालं, आता मी या घराचा हसू नाही होऊ देणार. रंजे थांब. कुठं चालल्यास रागात? रायाला जाब विचारायला. त्यालाही कळू दे कृष्णाचं काहीही होणार नाही. तिला आता सतत एका गुलामाची गरज लागणार आहे, आणि मी माझ्या रायाला कुणाचाही गुलाम होण्यासाठी जन्म नाही दिलाय. रंजे थांब. तू जर अशी रागात त्याच्याशी बोलायला गेलीस तर प्रकरण लय चिघळल आणि तू त्याच्या मनातनं उतरशील. उतरू देत उतरले तर, पण त्याला खरं काय ते कळलंच पाहिजे. कळल, समद कळल. मी समदा विचार करून ठेवलाय. तू अजिबात काळजी करू नकस. काय विचार केलायस? ते तुला उद्याच कळल. तू नुसतं बघच मी उद्या काय करते ते. पण तू जेव्हा जेव्हा मला मदत करतोस तेव्हा तेव्हा मला काहीच जमत नाही. मी आदू आहे ह्याची आठवण करून देतोस. चल कृष्ण, येतो. कारखान्यात काम आहे आणि घरात जास्त काय काम करत बसू नको. आराम कर आणि अगदीच काय लागलं तर मला फोन कर. हा. राया, काय रे कुठं निघालास? कारखान्यात. अरे मग डबा घेऊन जा की. नाही नको, कारखान्यात जायला उशीर होईल मला. बाहेरच खान काहीतरी.
मुले हे काय केलंस? गॅस कशाला बंद केलास? आज घरात जेवण नाही करायचं. का? आणि मग खाणार काय? तुला का नाही रंजे, समजा इसकाटून सांगायला लागतंय बघ. कान इकडं कर. अगं तुझं सगळं ठीक आहे, पण पुई आत्यांचं काय करायचं? काय ग तुम्ही काय गप्पा मारत बसलाय? समजा स्वयंपाक झालेला दिसतोय. आज का नाही रंजे आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहे जेवायला. अहो तुम्ही 24 तास घरात असताय नव्हता, आणि मग तुम्हाला कुठं बाहेर जायला मिळत नाही काय नाही, त्याच्यामुळे रंजीला लईच वाईट वाटलं बघा. म्हणून ती तुम्हाला आणि मला दोघींना बी बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे. फिरायला? पण कुठं? ती नात्यातल्या बाईला भेटाय जायचंय. तिला नात झाली म्हणून. ती बेबी मावशी नाही वी त्यासनी. तिच्याशी तर कालच मी बोलली. ती म्हणली सुनेच्या बाळणपणाला लई दिस बाकी आहेत. हो आजकाल कोणाचं काही सांगता येतंय का तवा, त्याच्यामुळं 7व्या महिन्यातच झाली असेल. बरोबर आवरा तुम्ही, तुम्हाला बी बोलवलंय. मग कृष्णाकडे कोण बघणार ग? अहो आत्या, आपण तिथं काय राहायला चाललोय का? तिला बघून लगेच यायचं. हा तुम्ही तयार व्हा, मी तवर कृष्णीला सांगून येते. हा कृष्णा करत असेल का आराम, का काम करत असेल? तिच्या जर उजव्या हातावर लोड आला तर ज्या काही तिच्या हात भरावायच्या शक्यता आहेत सगळ्या संपेली. नाही नाही, असं काही बी नाही झालं पाहिजे. मी फोन करतो. सर, एक नवीन चेकबुक आलंय, त्याच्यावर अर्जंट सह्या हवेत. आणि या महिन्यातली सगळी बिलं रेडी केलीत ती बघा. काय करतेस? काही नाही, बसलीये. जेवलीस? नाही अजून. का? जेवून घ्यायचं ना. एकटी कशी जेवू? एकटी का? घरातले कुठं गेले सगळे? बाहेर गेलेत. सर, ही बिल आजच पेमेंटला देतो. हा. आणि एक मशीन बिघडलंय, त्याचंही आज बघायला लागेल. हा